सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक पुणे हायवेवर वाढत्या अपघातामुळे नागरिक त्रस्त झाले असून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। नाशिक पुणे हायवेवरून लहान मोठे तसेच अवजड वाहतूक सुरू असते, त्यामुळे द्वारका ते नाशिक रोड सिन्नर फाटा या दरम्यान वाहतूक कोंडी निर्माण होत असते। वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने कुठलीही उपाययोजना न केल्याने लहान मोठे अपघात रोजच घडत आहेत। यात कित्येक जणांना आपला जीव देखील गमवावा लागलाय। आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान मसोबा मंदिर समोर नेहरूनगर हॉस्पिटल गेट येथे एकाच चारचाकीने एका लक्झरी बसला पाठीमागून धडक दिल्याने चारचाकी वाहनाच्या पुढील दोन्ही एअरबॅग खुल्या झाल्या। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरीही चारचाकी वाहनाचे बरेचसे नुकसान झाले। तसेच दत्त मंदिर चौक येथे रस्त्यातील मोठ्या खड्ड्यात मोटरसायकलचे चाक अडकल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपाल लाल हे जखमी झाल्याची घटना काही वेळातच घडली। शिंदे गटाचे शिवसेनासह संपर्क प्रमुख गणेश कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गोपाल लाल यांना औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। गोपाल लाल यांची प्रकृती स्थिर असल्याचं दिसून येत आहे। नाशिक पुणे महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावे, महामार्गावर गतिरोधक बसवावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना शिंदे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, राजाभाऊ कदम, सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सुप्रिया कदम यांनी 4 दिवसांपूर्वीच दिला होता। दरम्यान 7 दिवसात गतिरोधक बसविण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी दिले होते, मात्र यावर दुर्लक्ष होताना दिसत आहे। नाशिक पुणे महामार्गावरील सेंट झेवियर हायस्कूल, घंटी मसोबा मंदिर आणि शिखरेवाडी येथील पासपोर्ट कार्यालयाजवळील गतिरोधक निकामी झाल्याने गेल्या 6 महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे। या ठिकाणी तत्काळ नवे गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिकांनी गणेश कदम आणि सुप्रिया कदम यांच्याकडे केली होती। गणेश कदम यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, कार्यकारी उपअभियंता प्रसाद दळवी, निकेश पाटील, संजय बर्वे यांची भेट घेऊन निवेदन दिले। गतिरोधकाचे काम पूर्ण झाले नाही तर शिवसेना नागरिकांना घेऊन सेना स्टाईलने मोठे आंदोलन उभारेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाची असेल असा इशारा गणेश कदम यांनी यावेळी पुन्हा दिलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक पुणे महामार्गावर गेल्या 6 महिन्यापासून मोठमोठे अपघात होत आहेत। आपण जेव्ही हायस्कूल बघितलं असेल, घंटी मसोबा मंदिर बघितलं असेल, पासपोर्ट कार्यालय या ठिकाणी गतिरोधक आपण टाकलेले होते, परंतु राष्ट्रीय महामार्गाचं दुर्लक्षपणामुळे ते कार्यकारी अभियंता असतील, उपकार्यकारी अभियंता असतील, उपविभागीय अधिकारी असतील, या सर्वांचं दुर्लक्षपणामुळे या ठिकाणी अनेक लोकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। इथल्या गतिरोधकाची संख्या जी आहे ती अतिशय म्हणजे निकामी झालेली आहेत आणि त्याच्यामुळे इथं गतिरोधक आहे की ते कळत नाही। कुठल्याही प्रकारचं रिफ्लेक्टर नाही, गतिरोधक व्यवस्थित बनवलेलं नाही। आम्ही त्यांना गेल्या 4-5 दिवसापूर्वी त्यांना सांगितलं की तात्काळ आपण गतिरोधक येतात या ठिकाणी काम चालू करावं, जेणेकरून लोकांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही। परंतु मला असं वाटतं एखादा जीव गेल्याशिवाय हे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी काही जागे होतील असं वाटत नाही आणि म्हणून मी शेवटची त्यांना या ठिकाणी चेतावणी देतो, इशारा देतो की आपण तात्काळ जर 2 दिवसामध्ये काम नाही केलं तर येत्या 2 दिवसानंतर हे जे काही आंदोलन होईल, या आंदोलन सर्व जबाबदार असतील आणि यांना आम्ही या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं या अधिकाऱ्यांना, या आळशी अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी काळं फासल्याशिवाय राहणार नाही। हे शास्त्र सुद्धा पणाने पहिले गतिरोधक बनवलेले नाहीत, दुसरा कुठल्याही प्रकारचा फलक लावलेला नाही आणि आमची मागणी मुळात अशी होती की स्पीड ब्रेकर असे बनवा, नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे आणि स्पीड ब्रेकर बनवल्यानंतर नागरिक आणि येणारी वाहनं यांच्यामध्ये कुठेतरी जो म्हणतो आपण ज्या पद्धतीने अपघात होत आहेत हे अपघात टाळता येतील, परंतु अधिकाऱ्यांचीच मानसिकता नसल्यामुळे या अपघाताला निमंत्रण या ठिकाणी मिळालं आहे। आपण बघू शकतात या गाडीची आज अवस्था काय झालेली आहे। या गाडीवर आपण बघू शकता की एखादी 2 व्हीलर जर असती आणि तिला जर ठोकलं असतं तर मला असं वाटतं की या ठिकाणी एखादा व्यक्ती दगावला असता आणि म्हणून या गाडी मला काही चूक नाहीये, परंतु या ठिकाणी गतिरोधक चांगले असते त्याला जर व्हाईट पट्ट्या असते तर कदाचित मला असं वाटतं हा अपघात टाळला असता आणि या ठिकाणी होणारे पुढचे अपघात टळतील। 2 दिवसामध्ये राष्ट्रीय महामार्ग अधिकारी जागा व्हावं एवढी या ठिकाणी विनंती करतो, अन्यथा या आंदोलनाला त्यांनी सामोरं जावं असं मी त्यांना आवाहन करतो। आता या ठिकाणी 2 जण जे गाडीमध्ये जे व्यक्ती आहेत, म्हणजे तुम्ही यांना बघत असाल किंवा ते 2 जण आहेत मागे गेले, ते 2 जणांच्या बॉडीला बरगडीला मार्ग लागलेला आहे, तो डोक्याला मार लागलेला आहे। या मार लागण्याचं मुख्य कारण म्हणजे स्पीड ब्रेकर नाही। पुढच्या गाडीला वाटलं स्पीड ब्रेकर आहे म्हणून त्यांनी गाडी थांबवली, पण इथे स्पीड ब्रेकर असतो राहिलेलं नाही। पुढची गाडी पिकअप होती, त्या पिकअप धक्का लागला, ती गेली निघून, ते पळून गेले। त्यांनी पाहिलं की आम्हाला काही मारा नव्हती काय,
पण त्यांची पण चूक नव्हती, यांची पण चूक नाहीये. फक्त समज आणि गैरसमज, कारण तिथं गतिरोधक ऑलरेडी होते पहिले, ते गतिरोधक नाहीसे झाल्यामुळे हा अपघात झालेला आहे. याला सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी जबाबदार आहेत. त्या महामार्ग अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी विनंती पुन्हा करतोय की आपण 2 दिवसात स्पीड ब्रेकर टाकावेत, अन्यथा या पुढच्या आंदोलनाला आपण तयार राहावं. काय आलं?